लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी। पाहुणा, पाहुणा मतलब मेहमान। आता मेहमान खूप शब्द आम्हाला मेहमान हा शब्द खूप अवघड वाटतो, पण पाहुणे आले आमच्या घरी खूप सोपा शब्द वाटतो, पाहुणे आले। त्यानंतर शिक्षक, आता शिक्षक सर्वांना माहित आहे, शिक्षकच तुम्ही म्हणता। भाडेकरू, अगर आपके घर में कोई रहता है किराए से तो उसको क्या बोलेंगे आप? भाडेकरू, भाडेकरू है ना। हा शब्द समजून घ्या, भाडेकरू तुमच्यासाठी जास्त गरजेचा आहे। एखाद्या दुकानावर तुम्ही जाता सामान घेण्यासाठी, त्याला तुम्ही काय म्हणता? तर तुमच्या दुकानावर एखादा माणूस येतो, तुमच्या दुकानावर एखादा माणूस येतो सामान घेण्यासाठी, तुम्ही त्याला काय म्हणता? कस्टमर है ना। कस्टमर हा शब्द इंग्लिश झाला, पण त्याला मराठीमध्ये गिराईक म्हणतात, गिराईक। जमीनदार, घरमालक, मेहुणी। आता मेहुणी हा शब्द तुम्हाला कुणालाच माहित नसेल, मेहुणी कुणाला म्हणतात? मेहुणी कोण सांगेल? मेहुणी मतलब पत्नी की बहन, त्याला मेहुणी म्हणतात मराठीमध्ये। हा, साली बरोबर आहे ना, साली म्हणजे मेहुणी, मराठीमध्ये त्याला मेहुणी बोलतात आणि हिंदीमध्ये त्याला साली बोलतात। आपके अगर लड़की है तो उसके पति को आप क्या बोलते हैं? दामाद या जमाई बोलते हैं। तर मराठीमध्ये सोपा शब्द आहे, त्याला जावई म्हणतात। जावई, जावई मालूम है? आजी, आजोबा। आता आजोबा हा शब्द दोन्हीकडे वापरतात, आमच्या इकडे, तुमच्याकडे शिंगल वापरतात। तो शिंगल कसा? आईच्या वडिलांना पण मराठीमध्ये आजोबाच बोलतात, वडिलांच्या वडिलांना सुद्धा आजोबाच बोलतात, पण हिंदीमध्ये आईच्या वडिलांना नाना म्हणतात आणि वडिलांच्या वडिलांना आजोबा किंवा दादाजी बोलतात, हा ना, दादाजी। पण मराठीमध्ये दोन्हीही शब्दाला एकच शब्द वापरतात, आजोबा। आईच्या सुद्धा वडिलांना आजोबाच म्हणतात आणि वडिलांना सुद्धा वडिलांना आजोबाच म्हणतात, आणि तसंच आईला पण आजीच म्हणतात, एकच शब्द। नानी हा शब्द नाही वापरत। नानी कुठला बोलते सिद्धार्थ? नानी कुठला बोलते? मी सांगितलं ना, आजीच। दोन्ही शब्दाला एकच शब्द आहे, आजी। आप अपने मम्मी को नानी कहते हैं, आप बराबर। मम्मी के मम्मी को नानी कहते हैं, आपके पिताजी को दादा कहते हैं। दादा, ये दो शब्द अलग हुए, दादा और दादी एक शब्द अलग है ना, और आजी और आजोबा हे शब्द अलग आहेत। आम्ही दोन्ही वाक्याला एकच शब्द वापरतो, आजी आजोबा। हा, आता पुतण्या, भाई के लड़के को आप क्या कहते हैं? भतीजा कहते हैं। तर मराठीमध्ये भावाच्या मुलाला पुतण्या म्हणतात, पुतण्या। हा, पुतण्या। पुतण्या हा शब्द वापरतात। त्यानंतर पुतणी आणि पुतण्या, कळलं ना दोन शब्द? पुतण्या आणि पुतणी, मुलगी असेल पुतणी आणि मुलगा असेल तर पुतण्या। बहिणीच्या, आता बहीण भाऊ आणि भावाचा जो मुलगा असेल तर त्याच्या बहिणीला काय म्हणणार? बुवा, पण आमच्याकडे आत्या म्हणतात त्याला, आत्या हा शब्द वापरला जातो। मराठी बोलण्याच्या हार्दिक शुभेच्छा, आणि सर्वांनी तोडकी मोडकी छोट्याशा शब्दामध्ये मराठी बोलावं अशी आमची इच्छा आहे, आणि तुम्ही जरूर प्रयत्न कराल अशी अपेक्षा करतो।